डॉक्टर विक्रांत दळवी, मिसेस मोनिका दळवी, बोले रडू नको बाळा. मॅम आय एम व्हेरी सॉरी. मला माझ्या मुलीला इकडे आणायला लागलं. मॅम ॲक्च्युली ती लहान आहे आणि ती नाही राहतो माझ्याशिवाय. 1 मिनिट सुद्धा नाही. आय कॅन अंडरस्टँड. आपण सेशनला सुरुवात करूया. मोनिका मॅडम, तुम्ही आधी बोला. थँक्यू मॅम. मॅम सगळ्यात आधी तर माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. त्याच्यामुळे माझी परिस्थिती फार वाईट आहे. कसली जबाबदारी? सगळीच मॅम. या लहान मुलीची जबाबदारी पूर्णपणे मी घेतली आहे. आणि तसं आमच्या घरात कोणीच कमवणारं नाही आहे. मॅम माझ्या घरात आजी आहे, माझे आजोबा आहेत. त्यांचं वय खूप जास्त आहे हो. मी त्यांच्यावर नाही अवलंबून राहू शकत. त्यांना सुद्धा मलाच सांभाळावं लागणार आहे. त्यांची जबाबदारी सुद्धा मलाच घ्यावी लागणार आहे. आणि माझी एक धाकटी बहीण सुद्धा आहे. तिचं लग्न होणार आहे आता. आणि त्या लग्नाची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे, कारण मी तिची मोठी बहीण आहे. मॅम त्यात माझ्या पदरात एक लहान मुलगी आहे. तिची जबाबदारी सुद्धा किती आहे. त्याला काही मर्यादाच नाही आहे हो. म्हणजे तिच्या खाण्यापिण्यापासून तिच्या कपड्यांपर्यंत, तिचे डायपर्स, तिचे बेबी पावडर, बेबी सोप, या सगळ्या गोष्टींसाठी किती पैसे लागतात याची कल्पना आहे तुम्हाला? मॅम मी खरं सांगू, मला फार काळजी वाटते हा सगळा विचार करून. या सगळ्या जबाबदाऱ्या मी कशा पार पाडणार आहे? आणि त्या दोन्ही फॅमिलीज कडून मला काहीच सपोर्ट नाहीये मॅम. ही खोटं बोलतीये. प्लीज विक्रांत, प्लीज इकडे ओरडू नकोस. मला भीती वाटते. मॅम मॅम प्लीज तुम्ही यांना सांगा की इकडे ओरडू नका. विक्रांत, ही कोर्ट रूम आहे, आपली बेडरूम नाही आहे. तू आपल्या बेडरूम मध्ये आवाज वाढवायचाच, बाहेर कोणालाही कळायचं नाही. पण इकडे नको, प्लीज तमाशा नको करूस. मी हिच्यावर कधीही ओरडलेलो नाहीये. आणि ही ज्या पद्धतीने सांगते तसं तर अजिबात. प्लीज जर हळू बोलशील. तुला माहिती आहे ना ईशाला मोठ्या आवाजाचा त्रास होतो. जर ती रडायला लागली ना तर तुला नाही, ती फक्त मला त्रास देणार आहे. म्हणजे विक्रांत एका लग्नात बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे, हा त्याला दुसऱ्या लग्नात अडकवतोय. अजब आहे सगळं, अजब. खरं म्हणजे नानू मामा नेहमीच विक्रांतच्या हिताचा विचार करतात. पण या मोनिकाच्या वागण्यामुळे ना ते बिथरले. अगं पण ही काय पद्धत आहे का विचार करायची? आणि ही काय वेळ आहे काय? त्या बारशाच्या दिवसापासून मी बघतोय, तो सुटलाच आहे. बोलत चाललाय, काय काय पाहिजे ते करत चाललाय. काय आहे शी. आणि ती मोनिका, तिचा तर आपल्या कोणाला कधी अंदाजच आला नाही. खरंय हो, खरंच अंदाज नाही आला. कितीतरी वेळा तिचं वागणं बोलणं विचित्र वाटलं. पण वाटायचं मुलगी हुशार आहे, मॉडर्न आहे, करू दे तिला तिच्या पद्धतीने विचार. पण झालं भलतंच. हुशार आहेस ती, म्हणूनच काळजी वाटते विक्रांतची. ना आपला विक्रांत हुशार आहे ग, पण बेरकी नाहीये. ते छक्क म्हणजे त्याला नाही जमणार. आणि कोर्टात सगळं त्याचाच खेळ असतो, दुसरं काय. अहो हे पहा, तुम्ही काळजी नका करू. वकील हुशार आहे ना, म्हणजे विक्रांतच केस जिंकला. पण अलका, या घटस्फोटाच्या केसमध्ये आपण जिंकलो ना तरी मिळणार काय? घटस्फोटच ना. हे पहा, तुम्ही असे गंभीर होऊ नका, नाहीतर मला तर काही सुचत नाही. मग काय करू ग?
मला ना कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्यात काहीतरी चांगलं आहे असं नेहमी वाटत असतं. नेहमी मी त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. अगदी कितीही वाईट परिस्थिती असो वाटतं काहीतरी चांगलं असेल त्यात. पण यावेळेला काही कळत नाही मला. हे कसं होणार आहे पुढे त्याचं, त्या मोनिकाचं, त्या केसचं, देव जाणे. आपण ना या विषयावर नकोच बोलायला. नाही म्हणजे मग मला खूप वाईट वाटायला लागतं. का विक्रांतच्या नशिबी घटस्फोट यावा? का त्याच्या संसाराची घडी नीट बसू नये? अगं पण विषय टाळला तरी आपल्याला तोंड द्यायला लागणार आहे त्याला. प्रश्न आहे मोठा समोर. काय होणार आहे पुढे सगळं? तो विक्रांत त्या मुलीला सांभाळायचं म्हणतो पुढे, तर काय आहे? या सगळ्याची काळजी मला बाप म्हणून वाटते. मला ना कळत नाही, एवढं सगळं होऊन तो इतका शांत आहे. त्याच्या शांतपणाचं कौतुक करावं का त्याची काळजी करा? एक सांगू, जेव्हा मोठ्या माणसांना प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना, तेव्हा लहान मुलं मदतीला येतात. कदाचित ईशाच या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल. मोनिका, येस. काय चाललं होतं आतमध्ये तुझं? नाटक कसं वाटलं? अत्यंत खालच्या दर्जाचं, हीन दर्जा म्हणतात त्याला, कळलं? ॲज इफ आय केअर. आय नो, तुला कशाचीही काहीही पडलेली नाहीये, माहितीये मला. मग डिवोर्स देणार आहेस? ऑफकोर्स. बरं, पण त्याआधी ना जरा विचार करा विक्रांत. कारण समजा आपला डिवोर्स नाही झाला तर मग माझं हे जे हीन दर्जाचं वागणं आहे ना, जे तुला वाटतंय ते तुला आयुष्यभर सहन करावं लागेल. ओके? असं कधीच होणार नाहीये. एक्झॅक्टली. मी सुद्धा त्याच मुद्द्यावर येत होते. समजा आपला डिवोर्स झाला तर तुझी ही जी ईशा आहे ना, तिची कस्टडी कोणाकडे येणार आहे? माझ्याकडे येणार. कारण काय, नॉर्मली मुलीची कस्टडी आईकडेच येते ना. मग मी आहे आणि ईशा आहे. मग माझ्या बरोबर तिचं काय होईल याची मी नाही गॅरंटी देऊ शकत तुला. म्हणजे मला असं म्हणायचंय की तिला कसं वाढवायचं, तिला काय शिक्षण द्यायचं, तिच्यावर काय संस्कार करायचे, हे सगळं मी ठरवणार ना. म्हणून सांगते, जो काही निर्णय घेशील तो विचार करून घे. Now the ball is in your court. The ball is entirely in your court. कडून काही ना काही धक्का मिळणार हे अपेक्षित होतंच. काल ती जे बोलत होती आणि ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून हे तर कळतंय की तिने खूप विचार करून हा प्लॅन केलाय. आणि दुसरीकडे आमच्या घरच्यांनी ईशासाठी दार बंद केलंय. नानू मामांचं तर तुला माहितच आहे, ते हट्टाला पेटलेत माझं दुसरं लग्न लावून द्यायच्या.